हाय गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज बघा मस्तपैकी मॉर्निंग झाली छानपैकी. तर गाईज वर्कआउट पण छानपैकी झाला आहे. परत काढा पण पियाली. तर गाईज मग आता म्हटले चला मग आता म्हटले चहा पिऊन घ्या. चहा पीत नाही, बंद केलेली चहा पियाची. परत आता 2 दिवस झाले चहा पियाला लागले. असं नाही की चहा पाहिजेच पियाला, तर ते थोडंसं कालच्यापासून जरा चहा सुरुवात केली पियायची. टोटली 2 महिने झाले चहा बंद केलेली पियायची. चहा अजिबात पियत नव्हती मी. असं हे नाही आहे की चहा पाहिजेच म्हणून नसली तरी चालते मला, असं काही नाही. 2 दिवस दूध नाही आणले त्याच्यामुळे मग आता म्हणजे काल पण चहा पियाली म्हणजे आज पण चहा पिते म्हटली. म्हटली चला म्हटली मग चहा घेऊया. थोडासा म्हटली लाईट घेते, जास्त घेत नाही चहा. ते इथे चहा ठेवला आहे बनवायला मी. बघा चहा बनवायला ठेवला आहे आणि इथे मस्तपैकी आपली देवपूजा झाली छानपैकी अशी. आणि मी म्हटली चला म्हटली मग आपली मॉर्निंग सुरू करूया छानपैकी अशी. आणि मग व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेवू. जवळ बघू गाईस. बघा आमचा हा कुत्रा आहे, ह्याला खायला टाकतो. खा. तुला काय पाहिजे मग? बघा हा काढू आहे, त्याला खायला लागली. सुकी मच्छी टाकली तर वास घेऊन खातो. बघा आणि एक चुटकी नाही भेटली, चुटकी गेली फिरायला आणि ह्याला टाकली खायला. सिद्धार्थ काकडी खातो का? नको. तर गाईस बघा एवढं ऊन पडलंय बाहेर आणि म्हटले आता काकडी आहे घरात, तर म्हटली काकडी खाव्या. मस्तपैकी सोलली काकडीला मीठ लावला, 4 भाग केले काकडीचे. सिद्धार्थ बोलली काकडी खातो, तो नाही बोलतो. गाईस मी खाते काकडी. गरमी तर झाली आहे ज्या, थंडाव्यासाठी काकडी खायला पाहिजेच. मस्त लागते काकडीला मीठ लावून खाल्लं ना, छान लागतं. तर गाईस या तुम्ही मग काकडी खायला. तर गाईज बघा ओव्हन आणलंय नवीन, तो ओव्हनमध्ये काहीच बनवलं नाही. तर आज बघा काय बनवणार आहे मी ओव्हनमध्ये. हे बघा नवीन ओव्हन आपलं इथे आहे छानपैकी. बघा तो नवीन ओव्हन आहे हा. आणि ह्या नवीन ओव्हनमध्ये काय बनवणार बघा मी. इथे आलू टिक्की घेतली आहे, बर्गर सॉस आहे, मेयोनीज आहे बर्गर आणि केचप आहे. आणि ते चीज घेतलं आहे बघा. चीज आहे, टिक्की आहे, बर्गर, मेयोनीज आहे आणि हा हे टॅमॅटो केचप आहे ते घेतलं आहे ते. तर चला आपण मग आता आज बर्गर बनवूया नवीन ओव्हनमध्ये. तर चला स्टार्ट करूया आपण आता. तर गाईज बघा इथे टिक्की फ्राय करायला ठेवली आहे मस्तपैकी. आणि टिक्की आपण फ्राय करून घेऊया छानपैकी. बघा अशी ब्राऊन झाली टिक्की. तर गाईज आपण इथे आता मस्तपैकी असा बर्गर पाव घेतला आहे आणि इथे कांदा थोडासा कट केला आहे आणि इथे थोडासा टॅमॅटो कट करून घेतला आहे आणि इथे बर्गर पाव घेतला आहे. तर चला आता आपण बर्गर मेयोनीज लावून घेऊया. तर गाईज पहिला आपण आता मेयोनीज लावून घेतले सगळं दोन्ही बर्गरला. हे बघा आणि त्याच्यावर आता चीज ठेवलं आहे बघा. मस्तपैकी चीज ठेवलं आहे आणि त्याच्यावर आता आपण हे कांद्याची स्लाईस ठेवणार आहे असे. तर बघा आता आपण त्याच्यावर कांद्याची स्लाईस ठेवलेत मस्तपैकी चीजच्या वरती आणि टॅमॅटो ठेवले आता छानपैकी. आणि आता आपण त्याच्यावर टिक्की ठेवणार आहे. अशी टिक्की ठेवली आहे आणि ह्याच्यावरती एक आता बर्गर पाव ठेवू असा. तर चला आता ओव्हनची आपण आपल्या पिन लावून घेऊ पहिले प्लगला. त्याच्यावरचा हा पुन्हा कपडा घालू.
आणि ओव्हनचं आता बटन दाबू. मस्तपैकी मायक्रो ओव्हन आपला छानपैकी आपण टेम्परेचर सेट करू. पाच मिनटं टायमिंग ठेवलं मी आणि टेम्परेचर 60 सेकंडचं ठेवलं आहे मी इथे बघू शकता. आपला हा मस्तपैकी. तर चला त्याच्या आतमध्ये आता आपण बर्गर ठेवलं आहे. तर आपण आता स्टँड लावला. तर चला 5 मिनटाचा टायमिंग दिला आहे आणि 60 सेकंद ठेवलं आहे. आपण जरा वाट बघूया आता. तर गाईज बघा इथे मस्तपैकी आपलं बर्गर बनलंय छानपैकी. तर आता आपण काढून घेऊया आपल्या मायक्रो ओव्हनमधनं. तर गाईज बघा मस्तपैकी आता आपण मायक्रो ओव्हनमधनं आपल्या बर्गर काढलाय. किती छानपैकी बर्गर बघा मस्त झालाय आपला बर्गर. बघा मस्त चीज पण असं मॅट झालं एकदम छानपैकी. बघा कसा हे बघा चीज कसा मॅट झाला एकदम छान वाटतं ना बर्गर. बघा घरातल्या घरात आपण बनवू शकतो मस्तपैकी छान. तर चला सिद्धांच्या बाबांना खायला देऊया आपण. तर बघा सिद्धांचे बाबा इथे बर्गर टेस्ट करतायत. खाऊन बघा. अरे असं काय खाताय, डायरेक्ट खा ना असं. तर बघा तर सिद्धांचे बाबा टेस्ट करून सांगतायत बर्गर कसा लागतोय ते. छान झालाय, मस्त झालंय बघा छान झालंय. तर चला आपण पण एक बॅट खाऊन बघू, टेस्ट करून बघू. चला मी पण बघते एक टेस्ट करून कसा लागतोय बर्गर. मस्त आला, छान झाला. मस्त झालं. नवीन मायक्रो ओव्हन मध्ये ट्राय करून बघितला बर्गर. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.